इतना भी क्या डर है सवालों की बरसात से कि 12 साल गुजर गए एक मुलाकात से। जनता के पैसों से सत्ता का सुख तो उपभोग लिया, लेकिन अब भाग रहे हैं जवाबदेही की बात से। माझे शायरी ऐकून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण भारत देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतोय, ज्यांनी नुकताच 12 वर्षाचा त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केलाय, परंतु या 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही। आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय एजी न्यूज। मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पंतप्रधान पदाचा 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय। एकतर आपण झिरो प्रेस कॉन्फरन्सवर बोलण्या अगोदर एका महत्वाच्या गोष्टीवर बोलूयात की जे काही भाजप आणि नरेंद्र मोदींचे समर्थक आहे ते असा अपप्रचार करताय की नरेंद्र मोदी हे लॉंगेस्ट प्राईम मिनिस्टर आहे भारत देशाचे, परंतु नरेंद्र मोदी हे लॉंगेस्ट प्राईम मिनिस्टर नाही आहेत। लॉंगेस्ट प्राईम मिनिस्टर आजही पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, भारत देशाचे पहिले पंतप्रधान। कारण मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो, त्या तारखा सांगतो की नेहरूंचे कार्यकाळ किती तारखांचा होता, म्हणून किती दिवसांचा होता। नेहरू हे सप्टेंबर 1946 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान झाले। तिथून ते मे 1964 पर्यंत ते पंतप्रधान होते। त्यांचा पंतप्रधान पदांचा जो कार्यकाळ होता त्याच्यामध्ये एकूण 6477 दिवस ते पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळत होते, म्हणजे 17 वर्ष 8 महिने आणि 25 दिवस। आणि नरेंद्र मोदींचा कार्यकाळ किती दिवसांचा आहे, तर 12 वर्षांचा आहे। एकतर हे लॉजिक तुम्ही दिल्यावर भाजपचे आणि जे काही भक्त मंडळी आहे ते प्रोपोगंडा करण्यात माहीर आहेत, ते तुम्हाला वेगळं लॉजिक देतात की नाही 1952 ला पहिल्यांदा निवडणूक झाली स्वतंत्र भारताची आणि तेव्हापासून आम्ही हा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ मोजतो। परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, जर आपण 1952 पासून जर हा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ मोजला तर 1946, 45, 46, 47, 48, 49, 50, 51 आणि 52 हे भारत देशाच्या पायाभरणीचे जे सर्वात महत्वाचे वर्ष होते ते तुम्ही डिस्क्रेडिट करत आहात। पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे भारताचं जे विजनरी जे डिसिजन्स होते ते ह्या काळातच घेतले गेले, ज्याच्यामध्ये भारताचा लोकशाहीचा, भारत देशाच्या भविष्याचा पाया रचला गेला। याच कार्यकाळामध्ये भारत देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा काम बघितलं। म्हणजे हा सगळा कार्यकाळ नाकारून ही जी भक्त मंडळी आणि ही जी भाजपची मंडळी आहे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे त्या काळातलं महत्वाचं काम होतं त्याला डिस्क्रेडिट करते, पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे काही महत्वाचं काम होतं त्याला डिस्क्रेडिट करते, आणि त्या काळामध्ये देशाच्या उभारणीसाठी ज्या काही सगळ्या नेत्यांनी या देशाचं नेतृत्व केलं आणि या देशाच्या विकासाची भविष्याची पायाभरणी केली, त्या सगळ्या कामाला डिस्क्रेडिट करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचे चेले चपाटे करत असतात। तर एकतर हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी हे लॉंगेस्ट प्राईम मिनिस्टर नाहीये, कारण ते 2029 पर्यंत जरी सलग पंतप्रधान असले तरी त्यांचा फक्त 15 वर्षांचाच कार्यकाळ पूर्ण होणार आहे, आणि त्यांना माहिती आहे की 2029 नंतर कदाचित ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत। त्यामुळे नेहरूंचा जो 17 वर्षांचा जो रेकॉर्ड आहे तो त्यांच्याकडनं तुटणार नाहीये। त्यामुळं कसं तरी काहीतरी केविलवाणी धडपड करायची आणि काहीतरी लॉजिक देऊन मीच कसा लॉंगेस्ट पंतप्रधान आहे हे सगळं सांगण्याचा नरेंद्र मोदी आणि त्यांचे चेले चपाटे प्रयत्न करत आहेत, त्यांची भक्त मंडळी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यामध्ये कुठलाही दम नाहीये मित्रांनो। त्याच्यानंतर आपण एक खूप महत्वाची आकडेवारी पाहूयात की आतापर्यंत भारत देशाचे जे काही पंतप्रधान झालेत त्यांनी किती वर्ष ती प्रेस कॉन्फरन्स घेतलाय त्यांच्या एकूण कार्यकाळामध्ये। तर सगळ्यात अगोदर जे मला खूप महत्वाचं वाटतं की मनमोहन सिंगांचा जो 10 वर्षांचा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये त्यांनी 114 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या। मनमोहन सिंग हे भारत देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त प्रेस कॉन्फरन्स घेणारे पंतप्रधान आहेत मित्रांनो। हे तेच मनमोहन सिंग आहेत जे अर्थशास्त्र तज्ञ होते, आणि हे तेच मनमोहन सिंग आहेत ज्यांना भाजप, नरेंद्र मोदी आणि भाजपचे सर्व नेते आणि त्यांचे सर्व भक्त मंडळी हे मौनी बाबा म्हणायचे। परंतु मित्रांनो, मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रज्ञ होते। मुद्द्याचं आणि नेमकं बोलण्यात आणि वायफळ बडबड करण्यात किती फरक असतो हे त्यावरनं लक्षात येतं। सगळ्यात जास्त शिकलेला भारताचा पंतप्रधान, अर्थशास्त्रज्ञ हा 10 वर्षांमध्ये 114
प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि भारत देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी शिकलेला पंतप्रधान हा 12 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. हा फरक आहे मित्रांनो. आता काही लोक याच्यामध्ये म्हणतील की नाही, नरेंद्र मोदींनी 2019ला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, परंतु ती जी सिंगल प्रेस कॉन्फरन्सचा दावा केला जातो, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नरेंद्र मोदी फक्त अमित शहाच्या बाजूला येऊन बसले होते. त्यांनी कुठल्याच मीडियाच्या प्रश्नाला ऍड्रेस केलं नाही, फक्त बाजूला बसले होते आणि अमित शहा बोलत होते. प्रेस कॉन्फरन्समध्ये बसणं आणि प्रेस कॉन्फरन्स घेणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे मित्रांनो. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात तर नरेंद्र मोदींनी प्रेस कॉन्फरन्स घेतलीच नाहीये, परंतु जेव्हा ते 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या कार्यकाळात सुद्धा त्यांनी कधीही प्रेस कॉन्फरन्स घेतले नाही. याच्यामध्येच आपण पुढं आणखी आकडेवारी पाहूयात. नेहरू जे एकूण 17 वर्ष भारत देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी आतापर्यंत पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये 75 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री जे फक्त 216 दिवस भारत देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी 56 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या फक्त 1 वर्ष आणि 216 दिवसांच्या कार्यकाळात. त्यानंतर इंदिरा गांधी ह्या 11 वर्ष पंतप्रधान होत्या, त्यांनी 42 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. राजीव गांधी यांनी 5 वर्षामध्ये 62 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. नरसिंह राव यांनी 4 वर्षामध्ये 40 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचेच, ज्यांच्याकडनं नरेंद्र मोदींनी थोडंफार काहीतरी अक्कल शिकायला पाहिजे, कारण दुसऱ्यांकडनं तर ते शिकायला तयार नाहीयेत, त्याच भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या 6 वर्षाच्या जो पंतप्रधान पदाचा एकूण कार्यकाळ होता मध्ये मध्ये सगळं मिळून, त्या 6 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये 55 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. आणि HD देवेगौडा, LK गुजराल आणि नरेंद्र मोदी हे असे 3 पंतप्रधान आहेत ज्यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. परंतु देवेगौडा हे फक्त 324 दिवस पंतप्रधान होते. LK गुजराल हे 332 दिवस पंतप्रधान होते, म्हणजे एकूण पूर्ण दोघांचेही 1-1 वर्ष पण भरत नाहीये. परंतु नरेंद्र मोदी हे असे महाभाग आहेत जे 22 वर्षांपासनं एकही प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली नाही, कारण ते देशाला त्यांचं काहीतरी उत्तरदायित्व आहे, काहीतरी अकाउंटेबिलिटी आहे, हेच मान्य करत नाही. मित्रांनो, एका लोकशाही देशामध्ये जसं आपण म्हणतो, लहानपणीपासून आपल्याला शाळेत शिकवलंय लोकशाही म्हणजे काय असं विचारल्यावर की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवून घेतलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तुम्हाला खरंच वाटतं का हा सगळा लोकशाहीचा भाग आहे? लोकशाहीमध्ये जो कोणी जबाबदार माणूस आपण निवडलाय त्याची जबाबदारी असते, त्याचं उत्तरदायित्व असतं की काहीही देशामध्ये होतंय, मग ते एक छोट्याशा घटनेपासून मोठ्या घटनेपर्यंत त्याने देशातल्या लोकांना येऊन बोललं पाहिजे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, त्यांच्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. परंतु नरेंद्र मोदी यांचा कदाचित लोकशाहीवर विश्वासच नाहीये, त्यामुळे त्यांचं उत्तरदायित्व आहे असं त्यांना वाटतच नाही. कारण मुख्यमंत्री असताना सुद्धाही त्यांना त्यांचं उत्तरदायित्व वाटलं नाही आणि पंतप्रधान असताना सुद्धा त्यांना आत्ताही त्यांचं लोकांप्रती काहीतरी उत्तरदायित्व आहे असं वाटत नाही. हा सरळ एका हुकुमशाही प्रवृत्तीचा हा सगळा प्रकार आहे मित्रांनो, हे कुठल्याही सामान्य माणसाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकतर नरेंद्र मोदी हे कुठल्याच निष्पक्ष पत्रकाराला आजपर्यंत मुलाखत देत नाही. ऑलरेडी प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी जे काही गोदी मीडिया आहे, जे त्यांना विचारतं की तुम्ही आंबा कापून खाता की चोखून खाता, आप 18-18 घंटे काम कैसे करते हो मोदी जी, आप थकते नहीं हो क्या, पत्रकारांनाही सांगतात की मुझे लगता है की मैं बायोलॉजिकल नहीं हूं. अशा पत्रकारांसमोर सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हा माणूस घाबरतो. अनेक राजकीय विश्लेषक आणि भाजपचे जे समर्थक आहेत ते सांगतात की नरेंद्र मोदींची वक्तृत्व शैली ही खूप जबरदस्त आहे, ते खूप चांगलं बोलतात, ते लोकांना जिंकून घेतात. परंतु मित्रांनो, मी हे मानायलाच तयार नाही. ज्या माणसाची वक्तृत्व शैली चांगली आहे, ज्या माणसाची संवाद शैली चांगली आहे, तो एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला घाबरतो, एका निष्पक्ष पत्रकाराला मुलाखत द्यायला घाबरतो. टेलिप्रॉम्प्टर शिवाय नरेंद्र मोदी बोलू शकत नाही. असे आपण अनेक व्हिडिओ बघितले की जिथं टेलिप्रॉम्प्टर बंद झाला तिथं नरेंद्र मोदी करत शांत बसतात. आत्ताच आपण बघितलं की नॉर्वेमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गेले होते तेव्हा एका तिथल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. आता नॉर्वे एकतर ते वर्ल्ड प्रेस फ्रीडम जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये क्रमांक 1चा आहे, त्यामुळे तिथले पत्रकार प्रश्न विचारतात आणि ते त्यांच्यासाठी खूप स्वाभाविक आहे.
नॉर्वेच्या पत्रकाराला प्रश्नाचं उत्तर न देताच नरेंद्र मोदींनी त्या प्रेस कॉन्फरन्समधनं पळ काढला. त्यानंतर आत्ताच आपण बघितलं की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी जेव्हा बसून मीडियाला ऍड्रेस करत होते, त्यावेळेला नरेंद्र मोदी हे बोलत असताना एकतर ते हिंदीमधनं बोलत होते, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही की भारताचा पंतप्रधान हिंदीमधनं बोलतोय, परंतु नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये भाषण करत असताना इंग्रजीत बोलतात आणि अमेरिकेमध्ये बोलत असताना हिंदीत बोलतात. आणि तेही हिंदीत कसं बोलतात, आता तिथं तर टेलिप्रॉम्प्टर तुम्हाला लावता येत नाही, तर एक हातामध्ये एक अशी चिठ्ठी ठेवलेली आणि चिठ्ठीमध्ये एक्सिलन्सी म्हणून काहीतरी ट्रम्प बद्दल बोलत होते. अशा पद्धतीने कसं होणार आहे? आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या माणसाची वक्तृत्व शैली चांगली आणि संवाद शैली चांगली आहे, हे मानायलाच मी तयार नाहीये. उलट ही जी काही त्याची उत्तरदायित्व न ठेवण्याची, अकाउंटेबिलिटी न ठेवण्याची जी काही हुकुमशाही प्रवृत्ती आहे, ही भारतीय लोकशाहीसाठी आणि एकूणच देशासाठी, देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक आहे मित्रांनो. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया नावाची एक संघटना आहे, जिची स्थापना 1978 मध्ये झाली होती आणि तिचं मुख्य उद्दिष्ट होतं की भारतातलं जे काही पत्रकारितेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवणं, पत्रकारांची सुरक्षा असेल, त्यांच्यावरील निर्बंध असेल, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, या सगळ्यांची रक्षा करणं आणि त्याकरिता काम करत राहणं, याकरता ती एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया नावाची संघटना सुरू झालेली. ती एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया नावाची जी संघटना आहे ती काय म्हणते, नरेंद्र मोदींची जी मीडियाबद्दलची झिरो टॉलरन्स जी पॉलिसी आहे, जी 12 वर्ष पंतप्रधान म्हणून राहिली आणि 12-13 वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिली गुजरातची, त्याबद्दल एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने काय म्हटलंय ते बघा. की एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने स्पष्टपणे म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून एकही खुली पत्रकार परिषद घेतलेली नाहीये आणि प्रश्न विचारण्याबाबत सरकारमध्ये वाढती असहिष्णुता दिसून येते. त्यानंतर एडिटर्स गिल्डने हेही म्हटलं आहे की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो, की जोपर्यंत सत्ताधाऱ्यांना आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत ही लोकशाही हे कसं ठरणार आहे? कारण आपण त्यांना निवडलंय काहीतरी काम करण्यासाठी, ते आपले मालक नाहीये किंवा राजेशाही आता हा तो कार्यकाळ नाही, ही लोकशाही आहे. या देशातल्या शेवटच्या नागरिकाला नरेंद्र मोदींचा कोड धरून विचारण्याची लोकशाहीमध्ये त्याला अधिकार असतो, प्रश्न विचारण्याचं, त्याचं उत्तरदायित्व ठरवण्याचं. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया पुढे काय म्हणतंय बघा, त्यांचं एक निवेदन होतं, त्याच्यातील काही महत्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. की मोदी यांनी सत्तेत असताना एकही खुली प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही, हे रिग्रेटेबल म्हणजेच खेदजनक आहे असं ते म्हणतायत. आणि हे खरंच खूप खेदजनक आहे की आपल्या देशाचा पंतप्रधान 12 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. पुढे ते काय म्हणतायत की पत्रकारांच्या प्रश्नांबाबत वाढती इंटॉलरन्स म्हणजेच असहिष्णुता केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध स्तरांवर दिसत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. फक्त केंद्र सरकारच नाही तर ढवळ्याला पाहून पवळ्याने रंग बदलला तसंच हे कशा पद्धतीचं उदाहरण नरेंद्र मोदी देशासमोर ठेवत आहे की त्यांनाच बघून त्यांच्यासारखे दुसऱ्या राज्यांमध्ये, त्यांचं जे केंद्र सरकारमध्ये त्यांना बघून ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तिथं सुद्धा पत्रकारांबद्दल इनटॉलरन्स पॉलिसी सुरू झाली आहे. याचं सगळं क्रेडिट नरेंद्र मोदीला जातं मित्रांनो. पुढं काय म्हणतात ते की जर्नलिस्ट हॅव द राईट टू आस्क क्वेश्चन्स इन डेमोक्रेसी, म्हणजेच लोकशाहीत पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, हे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने सांगितलंय. ऑफकोर्स पत्रकारांना, देशातील नागरिकांना, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यानंतर एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या या सगळ्या रिमार्क नंतर आपण पुढं आणखी एका महत्वाच्या आणि खूप चिंताजनक अशा रिपोर्टकडे चाललोय, तो म्हणजे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता हे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स काय, जे एकूण जगभरामध्ये जे काही देश आहे त्या देशांमध्ये, त्या देशातील जे पत्रकार आहेत, त्या देशातील जी माध्यमं आहेत, त्या देशातील जी पत्रकारिता आहे ती किती स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे लोकशाहीमध्ये काम करत आहे आणि त्यानुसार ते पूर्ण देश जे आहेत त्याची आकडेवारी ठरवतात, त्यांची रँकिंग ठरवतात की कोण नंबर 1 आहे, कोण नंबर 2 आहे. तर या 180 देशांची ते आकडेवारी ठरवतात, रँकिंग ठरवतात. तर या 2026च्या म्हणजे या वर्षीच्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताला
157वा क्रमांक मिळाला आहे. हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर नावाची संस्था आहे, ती प्रकाशित करत असते. हे किती चिंताजनक आहे मित्रांनो, की 180 देशांच्या यादीमध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणणाऱ्या, जिचं जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे, ज्या देशाने जगाला भगवान बुद्ध दिले, ज्या देशाने जगाला गांधी दिले, आंबेडकर दिले, नेहरू दिले, मानवतावाद दिला, लोकशाहीची तत्व दिली, त्या देशाचा क्रमांक 180 देशांमध्ये 157वा क्रमांक आहे मित्रांनो. या अहवालानुसार पत्रकार जे आहेत, एकतर एका बाजूला गोदी मीडिया आहे, जे नरेंद्र मोदींबद्दल नुसतं भाटगिरी करत असतात, भारतीय जनता पार्टीबद्दल. त्यांना म्हणजे एक प्रकारे त्यांनी देवच बनवून टाकलंय आणि कसं सगळं चांगलं चालू आहे आणि फक्त चाटत असतात. ते गोदी मीडिया एका बाजूला, आणि एका बाजूला जे निष्पक्ष पत्रकार आहेत, जे काहीतरी पॅरलल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर हल्ले करायचे. गौरी लंकेशची या देशामध्ये हत्या आपण बघितली आहे. या प्रकारे अनेक पत्रकारांवर हल्ले करायचे, त्यांना जेलमध्ये टाकायचं, हा सगळा प्रकार सुरू आहे असं त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. तो अहवाल काय आपण आणखी पुढे बघूयात. माध्यमांवरील राजकीय दबाव. माध्यमांनी काय बोलायचं, काय नाही बोलायचं, हे सगळं भारतीय जनता अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर मीडिया मालकीचे केंद्रीकरण. मीडियाची जी मालकी आहे, ही गोदी मीडिया बनवण्यामध्ये हा खूप महत्वाचा एक पॉइंट आहे. नरेंद्र मोदींचे जे बिझनेसमॅन मित्र आहेत, त्यांच्याकडनं त्यांना फायदा मिळवून द्यायचा आणि त्या माध्यमातून त्यांचे जे मीडिया चॅनल्स आहेत, एकतर त्याचं खूप केंद्रीकरण झालंय. 2-4 समूहांकडेच, 2-4 बिझनेसमॅनकडेच पूर्ण मीडिया जी आहे, मेनस्ट्रीम मीडिया जिला म्हटलं जातं, तिचे मालकी हक्क आहेत. तर ते त्या मोबदल्यामध्ये नरेंद्र मोदींना ती गोदी मीडिया सर्व करत असतात. असा हा सगळा बिझनेस आहे मित्रांनो, आणि हे सुद्धा या अहवालामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या कायद्यांचा वापर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांचा वापर करायचा आणि पत्रकारांचा आवाज दाबायचा, त्यांना जेलमध्ये टाकायचं, हा सगळा प्रकार देशामध्ये चालू आहे. तो त्या अहवालामध्ये सुद्धा आला आहे. यामुळे प्रेस स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे, असं तो रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर म्हणते मित्रांनो. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, हे त्यांची जी काही कॅटेगरी असते, जी काही श्रेणी असते, त्या श्रेणीमध्ये भारताला व्हेरी सिरियस, म्हणजे त्यांच्या ज्या काही श्रेणी आहेत त्याच्यामधली पण जी सगळ्यात शेवटची जी व्हेरी सिरियस श्रेणी आहे, त्या श्रेणीमध्ये भारताला ठेवलंय. म्हणजे याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकतात की भारतामध्ये मीडियाची, माध्यम स्वातंत्र्याची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय हालत या लोकांनी करून ठेवली आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदींची ही जी मीडिया इंटॉलरन्सची पॉलिसी, ती आजपासून नाहीये. जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचं हे केलंय. कधीच प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, कधीच पत्रकारांना व्यवस्थित, जर ती मॅनेज पत्रकार परिषद नसेल तर त्याला उत्तर दिलं नाही, ती मुलाखत केली नाही. तुम्हाला जर आठवत असेल, म्हणजे क्रिटिसिझमला तर नरेंद्र मोदींनी कधीच पॉझिटिव्हली घेतलं नाही. फक्त असं म्हणायचं की क्रिटिसिझम इज द बॅकबोन ऑफ डेमोक्रेसी. पण तुम्ही तुमच्यामध्ये करा, आम्हाला क्रिटिसाइज नका करू, अशी ही त्यांची एकूण सगळी पॉलिसी. एक भारत देशाचे नागरिक म्हणून ही लोकशाही काही एका दिवसात आलेली नाहीये. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला. ही लोकशाही टिकवण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतोय. त्यामुळं त्या दिवसाची आपण वाट पाहूयात. एकतर त्यांच्याकडे आता 3च वर्ष उरलेत पंतप्रधान म्हणून, तर त्या दिवसाची आपण वाट पाहूयात, ज्या दिवशी नरेंद्र मोदी त्यांच्या 10 लाख रुपयांचा कोट घालून मीडियासमोर कुठलाही टेलिप्रॉम्प्टर, कुठलीही चिठ्ठी आणि कुठलेही आजूबाजूला लोक न ठेवता अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना, जबाबदारी विचारणाऱ्या प्रश्नांना उत्तरदायित्व म्हणून, देशाचे पंतप्रधान म्हणून देशांच्या नागरिकांना त्यांचं काहीतरी उत्तरदायित्व आहे ही समज त्यांना ज्या दिवशी येईल, असा विचार करून ते ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला बसतील, त्या दिवसाची आपण वाट पाहूयात. तुर्तास आपण इथंच थांबूयात, कारण 12 वर्षात 0 प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या नरेंद्र मोदी यांच्या पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी कितीही बोललं तरी कमी आहे. हजारो उदाहरणं आहेत जिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला जातो, परंतु कधीतरी भारत देशातल्या नागरिकांना, सामान्य नागरिकांना याविरुद्ध उठाव करावा लागणार आहे आणि प्रश्न विचारावा लागणार आहे. तुर्तास आपण थांबूयात. धन्यवाद.
इजी न्यूजला जास्तीत जास्त लोकांनी कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे हाईप आहे ते हाईप करा आणि कमेंटमध्ये तुमची या सगळ्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाहीये याविषयी एक नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे ते जरूर नोंदवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.